डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. अहिल्यानगरमधील केडगाव बालाजी कॉलनी येथील श्री स्वामी समर्थ युवा प्रतिष्ठान आणि श्री स्वामी समर्थ महिला सेवेकरी मंडळ यांच्या वतीनं स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळ्याचं औचित्य साधून विश्व शांतीसाठी एक आगळावेगळा उपक्रम राबवला गेला. यावेळी तब्बल 1,00,000 महामृत्युंजय मंत्राचा जप आणि विशेष हवन सेवा पार पडली. सध्या आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेल्या शेतकरी बांधवांचं जीवन सुखकर, समृद्ध आणि स्थिर व्हावं, तसेच देशाचं रक्षण करणाऱ्या वीर सैनिकांना उत्तम आरोग्य, मानसिक बळ आणि दीर्घायुष्य लाभावं, यासाठी हा मंत्रजप केला गेला. तर संपूर्ण जगावर ओढावलेल्या तिसऱ्या महायुद्धाच्या संकटातून भारत आणि सर्व मानवजात मुक्त व्हावी, अशी प्रार्थना स्वामींच्या चरणी केली गेली आहे. सकाळी पार पडलेल्या आध्यात्मिक सोहळ्यामध्ये केडगाव येथील JSS गुरुकुलचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. चिमुकल्यांच्या मंत्रोच्चारानं संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. गेली 5 वर्षांपासून हे प्रतिष्ठान सातत्यानं विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबवत असून भविष्यातही हे कार्य असंच सुरू राहील, अशी माहिती प्रतिष्ठानच्या वतीनं दिली गेली आहे. श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने 1,00,000 महामृत्युंजय मंत्राचा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यात सहभागी झालेले JSS गुरुकुलचे सर्व विद्यार्थी व त्यांच्या स्टाफनी खूप सुंदर सहभाग केला आणि आमच्या सर्व प्रतिनिधी, सर्व लोकांनी पण खूप चांगलं आयोजन केलं. त्याबद्दल सर्वांचे आभार. श्री स्वामी समर्थ युवा प्रतिष्ठान यांनी खूप असा छान प्रकट दिनाचा सोहळा ठेवला होता. तर या दिवशी सगळ्या वीर पत्नी वर JSS गुरुकुलच्या मुलांनी सहभाग घेतला व वीर पत्नींचा सत्कार केल्याबद्दल माझे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ युवा प्रतिष्ठान केडगाव यांनी हा सुंदरसे स्वामी प्रकट दिन या निमित्त जे आयोजन केले ते खूप चांगले आयोजन केले होते आणि त्यामध्ये वीर पत्नींचे व जवानांचे व किसानांचे सुद्धा सन्मान केले आणि मला सुद्धा सन्मान चिन्ह दिल्याबद्दल मंडळाचे खूप खूप आभार. आज मी श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान केडगाव या लोकांचे आभार मानते, त्यांच्या मंडळाचे आभार मानते. त्यांनी शेतकरी बांधव, वीर पत्नी व सर्व माजी सैनिक यांचा सत्कार केला आणि आज स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी स्वामी चरणी प्रार्थना करते की जे तिसरं महायुद्धाचं वातावरण सुरू झालेलं आहे ते नष्ट व्हावं किंवा शांतीरूप ते संपवावं. या सोहळ्याला केडगाव परिसरातील स्वामी समर्थ महिला सेवेकरी मंडळ, केडगाव पंचक्रोशीतील भाविक भक्त आणि नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.